अर्जुन नामदेवराव महानर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मोठे यश. मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक. 2 दिवसांत वनचराईबाबत जी.आर. काढण्याचे आश्वासन. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. ढसाळ. राज्यातील मेंढपाळ समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर यांनी पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाची शासनाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली असून यात 5 वर्षांवरील झाडांच्या परिसरात मेंढ्यांना चराईसाठी परवानगी देणारा शासन निर्णय जी.आर. पुढील 2 दिवसांत काढण्याचे सकारात्मक आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो मेंढपाळ कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्रालयात आयोजित या बैठकीस वनमंत्री श्री गणेश नाईक, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्यासह वन व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दूरध्वनीवरून चर्चेत सहभाग घेत मेंढपाळ समाजाच्या मागण्यांवर शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी ठाम भूमिका मांडली. चर्चेतील मुख्य मुद्दे व निर्णय. वन चराईला परवानगी. 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची झाडे असलेल्या वनक्षेत्रात मेंढ्यांना चरण्यासाठी कायदेशीर परवानगी देणारा जी.आर. येत्या 2 दिवसांत जारी केला जाईल. पारंपरिक हक्क व सविस्तर चर्चा. वन विभागाकडून मेंढपाळांवर होणारी कारवाई थांबवणे, पारंपरिक चराई हक्क अबाधित ठेवणे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. आंदोलकांचा ठाम इशारा. शासनाने आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्ष जी.आर. निघून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत मेंढपाळ समाजाचा न्यायासाठीचा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा डॉक्टर अर्जुन महानर यांनी दिला आहे. या बैठकीला मेंढपाळ समाजाचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर यांच्यासह दादाराव माने, अवधूत कोरडकर, सखाराम कुडाळ, बंडू महानोर, संजय ठोंबरे, रोशन शिंगाडे, बाळू शिंदे, पंजाब महानोर, ज्योतिराम बिचकुले, सोमाजी पिसाळ, मंगेश घुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.